क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। येत्या काही दिवसात ग्रामीण भागातील 9 ते 15 वर्षातील मुलींना कॅन्सर सारखा दुर्धर आजार होऊ नये यासाठी रोटरी क्लब मार्फत संरक्षणासह सुरक्षित लसीकरण करता येणार असल्याची माहिती रोटरी डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल राजेंद्र खुरांदा यांनी दिली आहे। रोटरी क्लब ऑफ कळवणच्या ऑफिशियल क्लब विजिट प्रसंगी ते बोलत होते। व्यासपीठावर गिनी खुराना, सहप्रांतपाल राजेंद्र दिघे, डिस्ट्रिक्टचे प्रिंट मीडिया चेअर रवींद्र बोरसे, असिस्टंट गव्हर्नर डॉक्टर भांबरे, इन्क्लेव्ह चेअर विलास सिरोरे, रोटरी क्लब कळवणचे अध्यक्ष प्रमोद सूर्यवंशी, सचिव किरण निखाडे उपस्थित होते। यावेळी प्रांतपाल खुराना यांनी रोटरी क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांची बैठक घेऊन क्लबची कागदपत्रे तपासली। रोटरी फी, फाउंडेशन मदत, मॅगझिन फी यासोबत क्लब ऑडिट तपासले आहे। तसेच आजपर्यंत झालेले उपक्रम व सध्या सुरू असलेले उपक्रम याबाबत सविस्तर माहिती घेतली। यानंतर क्लब सदस्यांसोबत समेत बैठक घेऊन तालुक्यात शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या काम अति महत्त्वाचे आहे याबाबत विचारणा केली। यावेळी सर्व सदस्यांनी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सुरू करण्याची गरज आणि महत्त्व पटवून दिले। यानंतर खुराना यांनी कळवण रोटरी क्लबच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात रोटरीने बनवलेल्या ICU सेंटर प्रोजेक्टमुळे रुग्णांना होणाऱ्या लाभाबाबत समाधान व्यक्त केले आहे। लवकरच डायलिसिस सेंटरसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। तसेच नागपूर येथे 11 व 12 जानेवारी रोजी होणाऱ्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्ससाठी सर्व सदस्यांना निमंत्रण दिले आहे। तसेच डिस्ट्रिक्ट मध्ये विविध कमिटीवर निवड झालेल्या कळवण रोटरीच्या 4 सदस्यांना कमिटीचे वाटप करून अधिकार प्रदान करण्यात येऊन जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। सूत्रसंचालन संभाजी पवार यांनी केले। यावेळी प्राचार्य रवींद्र पगार, डॉक्टर HB सोनवणे, निलेश भांबरे, राकेश बदाने, आर्किटेक्ट मनीषा सूर्यवंशी, रोटरीचे पदाधिकारी सदस्य, रोटोरॅक्ट पदाधिकारी सदस्य, इनर व्हील क्लब पदाधिकारी सदस्य आदी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र डुमसे, आबोना, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।